काय झालं? हा, अजून काय टेन्शन घेतलं वाटते? एवढा तोंड चेहरा पाडून बसली तर झालं काय? अहो काही नाही. सकाळून पासून नाही काय असं काही खास नाही वाटून राहिलं. जीव कसा गळून गळूनच गेला. सकाळून 2 भाकरी टाकल्या होत्या, बेसन केलं होतं. आता स्वयंपाकही नाही करा वाटून राहिला. आता वयामानानं दुखत राहते ना व काही ना काही. आता एक काम करतो, खिचडी टाकून देतो. खासान काय? अजून म्हणू नका मले किती खिचडीच केली. खाऊन घे जा आता आजच्या दिवस. माई तब्येतच नाही आज बरोबर. हे असं पाणी पाऊस पडते वातावरणानं सगळं हे होऊन जाते. मला काही स्वयंपाक नाही करा वाटून राहिला आता. एवढीशी गोष्ट, काही हरकत नाही. खिचडी बी करू नको. पाय असं आहे मग तुमचं. करतो ना आता खिचडी. राग म्हणून राहिले है ना. खिचडी बी करू नको म्हणजे स्वयंपाक करू कर भाजी पोळीचा. असंच झालं ना काय बापा. एक दिवस तर खा आता खिचडी. तब्येत आहे ना बाई बराबर. अरे तसं नाही म्हणत मी रेखा. चल आज तुला बाहेर नेतो हॉटेलमध्ये जेवायली. आता नाही बाई. हॉटेलीत काही बी आपलं हॉटेलीत जेवायला आपण काय नाही चूर्ण आहे काय. काही बी मनानच लावतात. नाही तूर्ण कशाले पाहिजे त्याच्यात? असं काही कुठं लिहिलं आहे काय की नाही तूर्णे लोकच हॉटेलीत जेवतात आणि बुढे बाडे आपल्यासारखे जेवत नाहीत? मग आपल्यासारख्या बुढ्या बाड्यानं काय घरीच जेवावं काय नेहमी? आणि आपण नाही तूर्णेपणात कधी शोक नाही केली. जबाबदाऱ्या होत्या, परिस्थिती नव्हती. पोराचं टेन्शन होतं, शिक्षणाचं, घर बांधायचं टेन्शन होतं. बऱ्याचशा जबाबदाऱ्या आपल्यावर होत्या. आपण कधीच कोणता शोक केला नाही. मग नाही केला तर नाही केला. पण आता आता कोणतीच जबाबदारी आपल्यावर नाहीये. आपण सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या चांगल्या पार पाडल्या. मग आता आता काय हरकत आहे? आता गेलो तर काय हरकत आहे? आता आपल्याजवळ पैसा बी आहे. मग आता तुझी तब्येत तुला साथ नाही देऊन राहिली तर आता बाहेर गेलो तर काय कोण नाव ठेवीन? कोणते लोक नाव ठेवतील? कोणते नाव ठेवतील? आपण आपल्या स्वतःच्या पैसे ना जाऊन राहिलो. कोणाला मागून थोडी राहिलो आपण. आपण कोणावर बोज नाही बनून राहिलो. मग लोकांचा विचार काऊन करायचा आपण? आपल्यासाठी नाही पैसा तर कोणासाठी? त्याच्यानं होऊन नाही राहिला आज. रोज तू करतो. कुठपर्यंत करशील? काही गरज नाही करायची. चाल, पहिले नाही केले आपण शोक, पण आता करू. आता मस्त बुडाबुडी आपण हॉटेली जेवायला जाऊ, कुठं तीर्थयात्रा करायला जाऊ एखादी. आता आपण आपल्यासाठी जीवन जगायचं रेखा. पोरगा काय करते, सून काय करते, आता हा विचार सोडून दे. त्याचं जीवन त्याला जगू दे. त्याचा संसार त्याच्या पद्धतीनं करू दे. आता आपण आपल्या पद्धतीनं जगू. आपलं हे राहिलेलं आयुष्य आता आपण तीर्थयात्रा करून, एन्जॉय करून पूर्ण करू. आतापर्यंत आपण नाही केलं, आपण आता याच्या पुढे करू. आहे आपल्याजवळ, देवाच्या कृपेनं आपल्याजवळ पैसा आहे, सगळं काही आहे. आपले हातपाय बी साबूत आहे. आपल्याला कोणाला 1 रुपया मागायची गरज नाही आहे. आता होते आपल्याच्यानं, अजूनही होते. चून आली म्हणून काय झालं? अजूनही आपण तीर्थयात्रेला जाऊ शकतो. आपण स्वतः आपला खर्च उचलू शकतो. स्वतः आपण आपलं करू शकतो. हेच मोठं भाग्य समज. जाऊ दे, ते सून नाही विचारत ना, नको विचार देऊ. तिचे कर्म तिच्याजवळ. आपण आपलं कर्तव्य केलं ते तिचं करो की ना करू. चाल तुला आज मी हॉटेलमध्ये जेवायला नेतो. हा आता माय बाई. बर चला, तुमची इच्छाच आहे तर चला. माझी बी इच्छा होऊन राहिली आता. हा, आता कसं अशी खुश राहायचंय. आपण आपल्या स्वतःसाठी खुश राहायचं. चल, तुम्ही दोघी समोर जा, मी आलोच बिल पे करून. जावई बा म्हटलं त्या काउंटरवर नाही काय सोप राहते, भली मस्त लागते ते. अंजा उरशी खातात. बरं बरं, त्यापेक्षा पानच खाऊ आपण. ते सोप कशाला. जा तुम्ही समोर. म्हटलं आपण आलो त्यावेळेस कोणीच नव्हतं. आता किती गर्दी झाली. बघा माझा पायगुण किती चांगला आहे. आपण आल्या पूर्ण गच्च हॉटेल भरली. हो मग नाही तर काय, खरंच आहे कोणीच नव्हतं. लकीच आहेस तू. माझ्या पण आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य कसं रंगीबिरंगी करून टाकलं. चल जा आता समोर, मी आलोच. चाल व साक्षी, आपण समोर जाऊ. चला आता बिल पे करून देतो. आता नाही, एवढ्या मोठ्या हॉटेली जेवता काय आपण? मग काय हरकत आहे एवढ्या मोठ्या हॉटेलीत म्हणजे? चल बस त्या टेबलावर. काय काय पाहिजे सांग. आणि हे पाय, पैशाले पाहू नको, जे लागेल ते खाय. अव हो ना, मला काय एवढं धकते नाही, तशी तब्येत नाही बरोबर.
आता लोक मन मारून जगलो आपण, आता मन भरून जगू. चल. बापा किती मोठी हॉटेल आहे हे, लय महाग अशी नीट. त्याचा विचार तू नको करू, मी आव ना. चल. अरे आई बाबा इथं कसे काय? मी जर आई बाबाला दिसलो तर त्यांना किती वाईट वाटेल. इथून जायलाच परवडते. त्यांच्याशी बोलत नाही मी त्यांना अजून वाईट वाटेल. आव योगेश होता का तो? योगेश सारखा दिसतो पोरगा, तसेच कपडे आहेत. अहो योगेशचे बाबा आपला योगेश होता वाटते, तसाच दिसून राहिला होता. तो योगेश सारखा नाही, तो योगेशच होता. अहो मग आवाज दिला नाही तुम्ही. पाय त्याचं लक्ष नाही वाटते. तो जेवला असता ना आपल्या सोबत. अरे योगेश, योगेश पाय चालला गेला. अहो योगेशचे बाबा आवाज द्या ना त्याले, तो जेवला असता आपल्या संग. रेखा तो जेवला, त्याचं जेवण झालं पण तो गेला. जेवण करून गेला तो इथं, आणि त्याचं आपल्यावर लक्षही होतं, पण त्यानं असं दाखवलं की त्याचं लक्षच नाहीये. काही नका बोलू, काही आपलं बोलत राहता. तो कधी जेवला? तुम्ही काय त्याला जेवताना पाहिलं काय? तो आता मला धडकीन काय? द्या त्याला आवाज, जा नाही तर फोन करा त्याला. रेखा तो त्याच्या बायको सोबत, सासू सोबत इथं जेवण करायला आला होता. आपण ज्यावेळेस आलो की नाही त्यावेळेस त्याची बायको आणि त्याची सासू बाहेर उभ्या होत्या. दिसल्या नाहीत का तुले? नाही, त्या दोघी नाही दिसल्या मला. असं म्हणजे त्या दोघी मग बाहेर गेल्या होत्या तर इथंच आल्या होत्या वाटते. आता लागली तुझी लाईट. आता त्याच्यातलं मन काढून टाक, आता पोटभर जेव. समजलं ना? त्यानं आपली ओळख दाखवली नाही आज इथं. त्याच्या बायको सोबत, सासू सोबत तो इथं जेवण करून गेला. आपण त्याला दिसलो, पण त्यानं आपल्याला पाहिलंच न पाहिलं केलं. तू त्याच्या मागे धावून राहिली. मान्य आहे तू त्याची माय आहे, मी त्याचा बाप आहे. त्याच्याबद्दल माया प्रेम जेवढं तुली आहे तेवढं मली बी आहे. पण तू त्याच्या संसारात गुंतला. आता त्याच्यातलं जरा लक्ष कमी कर, मग स्वतःवर लक्ष दे. आतापर्यंत स्वतःवर लक्ष दिलं नाही, आता स्वतःवर लक्ष देणं शिक. आणि चल आता जेवण कर पोटभर. आणि टेन्शन घेऊ नको. तिथं असं कोण केलं, त्यानं तसं कोण केलं जाऊ दे, करू दे. प्रत्येक जण करतच असते. तोच काळ आहे आता. आता कोणाली मायबाप नाही पाहिजे, फक्त लेकरं पाहिजे असतात. आपली तेलटेची लेकरं पाहिजे असतात. ही जगाचा नियमच आहे. आता आपण आपलं कर्तव्य केलं ना. चल आता, चल जेवण करून घ्या आता. हो चला. हा टेबल गॅस टेबलवर बसतो कडे. ही चांगली हवा येते मोकळी. एवढा बदलला माया पोरगा की ओळखी दाखवली नाही माय बाबाची. एवढं काय घातलं सटवीनं त्याले. चलवादीनं एवढं तोडलं मायापासून म्हणा. याची पत्न लवकरच भरशील म्हणा तू. रेखा हो आली. अरे आरू रडून कशाला राहिली? काय झालं आरू? अरे 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 काय झालं आरू? काय झालं? कशाला रडून राहिली? झालं कुठे गेली? पण एवढी भुंगा फुकून राहिली काय मी? रडू नको. काय झालं? अरे 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 काही चावलं का काय माहित? काही मच्छर गिच्छर चावू राहिलं का? झटक काही केला फ्रॉक? रडू नको. अहो हे आरू पाबर खाबर रडून राहिली का? नाही अहो यांना झोप लागली. चष्मा पण काढला नाही यांना डोळ्याचा. चष्मा लावूनच झोपतात. अरे काय झालं चहा रे? काऊन रडून राहिली आहे? अहो काय माहित काय झालं तर किती वेळची रडूनच राहिली. मी तिचं फ्रॉकही झटकला, गादी झटकली. म्हटलं काही चावत अशी नेली, पण काही समजूनच नाही राहिलं. दवाखान्यात घेऊन चालतं का नाही तर? काही सुचून नाही राहिलं मला. रात्री झाली आता. अरे हे तर खूपच रडून राहिली. चाल बरं हिला आईला दाखवू. आईला सांगू काऊन रडून राहिली. आईला समजेन. चाल बरं. बाई रडून राहिली वाटते. बाईचा आवाज आहे ना हा. चला बरं. काय झालं का छाया? काऊन रडून राहिली एवढी आरू? आई काय माहित काय झालं तर खूप रडून राहिली. पहा बरं काय झालं तर. काही चावलं असणार काही तिला. तिचा ड्रेस काढून झटक करा. अगं प्रियंका पूर्ण कपडे काढले तिच्या अंगाला पावडर लावली. म्हटलं घामानं घामोड्या झाल्या असतील म्हटलं. कशी तरीच करून राहिली, पण काही चुपच नाही बसून राहिली. दूध पाजलं का तिले? दूधही नाही पिऊन राहिली. थोडंसं पेलं आणि मग पिताच रडते. दवाखान्यात चालला नाही तर घेऊन. काही दुखत असेल तिचं. बरं मी पाहतो गाडी कोणाची.
मित्राला फोन करतो माया आणि चला मग दवाखान्यात घेऊन जाऊ. थांबा जरा. दवाखाना दवाखाना निरा दवाखानाच काय. उचक लेकरू लढलं की दवाखाना, उचक लेकरू लढलं की दवाखाना. दवाखाना कायले पाहिजे? तिचं पोट नाही भरत छाया. तिचं पोटच नाही भरत. तू चांगली जेवण नाही करत वाटते. आता भूक वाढते लेकराची मोठं मोठं झालं की, म्हणून ते रडते. तिला काही सांगता येत नाही भूक लागली की कशी कावर कावर करते ते. आणि तिला घुटी देत असतं का तू? हां, घुटी पाचत जाईन, तिला घुटी उगावत जाईन तिच्यासाठी. आई ते उन्हाळा आहे म्हणून मी दिली नाही घुटी. उन्हाळा आहे तर मग ते जाळफळ हे ते उगवू नाही. बाकी खारी खोबरं उशिक बदाम हे चालते ना उगायले. हो काय, मग उद्यापासून देत जाईन मग गुटी, रात्री देत जाईन मग. तशी तर दोन्ही टाईम द्यायला लागते, पण उन्हाळ्याची राहू दे. एक टाईम तरी देत जाय. मग हिवाळा लागला पावसाळा लागला की दोन्ही टाईम देत जाऊ. आणि तू चांगली जेवत जाय, चांगली दूध पेत जाय, तर तिला दूध येईन. तिचं पोटच नाही भरत म्हणून ते रडते. पण आई मी रडत रडून जाईल ना आता कसं करू? चालते या खोलीत तिले मांडीवर घे, चाल दूध पास बरं माया देखत कशी रडते पाहतो मी. कशी रडते पाहतो मी, कशी रडते तर चाल. वागवताना येतं काही नाही लेकराली. बरं ठीक आहे मग आई झोपते तुझ्या जवळ आहे ना? हो आई चला बरं, लयच रडून राहिली. नाही तर काय रडू सरी अदमोशी झाली ती. मी तुला म्हणत असतो ना साध्या माणसासारखी जेवत नको जात जाऊ, चांगली काला मोडू मोडू जेवत जाय. पण तुला तर वाटते की झाली आता माझी पोरगी मोठी, जसं की लग्नाला चाली. उच 2-2.5 महिन्याची पोरगी आहे ती. निराश करते. 3 महिन्यापर्यंत बाया काला मोडू 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 जेवतात. ते सारखं असं कोळलं नाही जेवत. पण ऐकत नाही ना तुम्ही. आम्ही देतो ना ताई तुम्हाला, तुम्ही कशाला असं सुकं सुकं जेवता? मी तर दोन्ही टाईम स्वयंपाक करायला तयार असतो, तुम्हीच येतात स्वयंपाक करायला. मी नाही म्हणतो की नाही तुम्हाला की आरू लहान आहे राहू द्या, ऐकतही नाही तुम्ही. कामं तर आयुष्यभरच आहे, पण लेकराची काळजी नाही घ्यायला लागत काय? चाल आता तोंड नको पाहू माया, चाल. थकली ते पोरगी रडू रडू.